आपल्या सगळ्यांच्या घराबाहेर एक विजेचा मीटर असतो, बरोबर? तो आता बदलतोय. म्हणजे ते जुनं फिरतं चाक आठवतंय, त्याच्या जागी आता येणार आहेत स्मार्ट मीटर्स. पण थांबा, हे फक्त आकडे दाखवण्यापुरते नाहीयेत. याने तर आपलं घर आणि अख्खी वीज प्रणालीच एका वेगळ्या लेव्हलवर कनेक्ट होणार आहे. चला तर मग बघूया नक्की काय आहे हे नवीन तंत्रज्ञान. आज आपण या स्मार्ट मीटरचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत. म्हणजे अगदी जुन्या मीटरपासून ते स्मार्ट ग्रिडपर्यंत हे तंत्रज्ञान कसं काम करतं आणि या सगळ्याचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे हे 5 सोप्या टप्प्यांमध्ये पाहू. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जुन्या मीटरमध्ये नक्की काय कमी होतं. त्या फिरणाऱ्या चाकाच्या पलीकडे जाऊन एका नवीन, जास्त हुशार तंत्रज्ञानाची गरज आपल्याला का भासली? चला, इथूनच सुरुवात करूया. आणि हो, आपण ही जी सगळी माहिती बघतोय ना, ती थेट इलेक्ट्रिशियन्सना शिकवण्यासाठी जे साहित्य वापरतात त्यातून घेतली आहे. म्हणजे आपण या टेक्नॉलॉजीची अगदी आतली माहिती घेतोय, एकदम टेक्निकल दृष्टिकोनातून. बरं, जुन्या आणि नवीन मीटरमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, जुना मीटर म्हणजे काय, तर फक्त वीज किती वापरली हे मोजायचं एक साधन, आणि त्यासाठी कोणीतरी प्रत्यक्ष येऊन रीडिंग घ्यावं लागायचं. पण स्मार्ट मीटर तो पूर्णपणे वेगळा आहे. तो स्वतःहून भरपूर माहिती पाठवतो. इतकंच नाही तर तो संवादही साधतो. म्हणजे हा एकतर्फी मामला नाहीये. मग प्रश्न असा येतो की या मीटरला स्मार्ट का म्हणतात? असं नक्की काय आहे याच्यात? चला, यामागचं जे मूळ तंत्रज्ञान आहे तेच आता समजून घेऊया. तर या सगळ्याचा गाभा आहे ऑटोमॅटिक मीटर रीडिंग, म्हणजेच AMR. हेच ते तंत्रज्ञान आहे ज्यामुळे मीटर स्वतःहून रीडिंग घेऊ शकतं आणि ते थेट वीज कंपनीला पाठवू शकतं. खरं तर हाच सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. याचा अर्थ अगदी सरळ आहे. आता दर महिन्याला कुणीतरी आपल्या घरी येऊन मीटरचे आकडे लिहून नेणार नाही. ही सगळी प्रक्रिया आता ऑटोमॅटिक झाली आहे, ज्यामुळे ती जास्त सोयीची तर आहेच, पण जास्त अचूकही आहे. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे स्मार्ट मीटर फक्त माहिती पाठवत नाही, तर तो संवाद साधतो. म्हणजे हा एक 2 वे कम्युनिकेशनचा प्रकार आहे. चला बघूया हा दुहेरी संवाद नक्की कसा होतो. ही प्रोसेस बघा किती सोपी आहे. आपल्या मीटर डेटा रेकॉर्ड करतं आणि तो कंपनीला पाठवतं. मग कंपनी त्या डेटाचं विश्लेषण करते. आणि गंमत म्हणजे गरज पडल्यास कंपनीसुद्धा मीटरला परत कमांड्स किंवा सूचना पाठवू शकते. हाच तो दुतर्फा संवाद. याला आपण संभाषणच म्हणू शकतो, जिथे फक्त घरातून माहिती बाहेर जात नाहीये, तर पॉवर ग्रीडकडून माहिती आतमध्ये पण येते. आणि हेच वैशिष्ट्य या तंत्रज्ञानाला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवतं. चला, आता या स्मार्ट मीटरमध्ये आणखी कोणती खास वैशिष्ट्ये आहेत त्यावर एक नजर टाकूया, कारण या वैशिष्ट्यांमुळेच तो इतका पॉवरफुल बनतो. यातलं प्रत्येक वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं आहे. द्विमार्गी संवाद आपण पाहिलाच. लोड लिमिटिंगमुळे जास्त वीज वापरली गेली तर ती आपोआप कंट्रोल होते. कुणी मीटरशी छेडछाड केली तर वीज चोरीचा अलार्म वाजतो. आणि हो, जे लोक सोलर पॅनल वापरतात त्यांच्यासाठी नेट मीटरिंगची सोय आहे. म्हणजे एकदम टेक्नॉलॉजीने पॅक्ड आहे हे उपकरण. तर या सगळ्याचा मुख्य उद्देश काय आहे? ही वैशिष्ट्ये फक्त आपल्यासाठी नाहीत, तर संपूर्ण वीज प्रणालीच्या सुरक्षेसाठी आणि स्थिरतेसाठी खूप आवश्यक आहेत. हे तंत्रज्ञान किती मजबूत आहे याचं एक उदाहरण बघूया. या मीटरमध्ये 2 किलो व्होल्ट म्हणजे तब्बल 2000 व्होल्टपर्यंतच्या विजेच्या धक्क्यांपासून संरक्षण देणारी सिस्टीम असते. म्हणजे विजेच्या दाबात जरी अचानक मोठा बदल झाला तरी हे मीटर एकदम सुरक्षित राहतं. अच्छा, आतापर्यंत आपण फक्त एका मीटरबद्दल बोलत होतो. पण ह्या एका छोट्याशा उपकरणाचा आपल्या संपूर्ण देशाच्या वीज प्रणालीवर काय आणि कसा परिणाम होतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की स्मार्ट मीटर हे एक एकटं उपकरण नाहीये, तर ते भविष्यातल्या स्मार्ट ग्रिड नावाच्या एका मोठ्या संकल्पनेचा एक अविभाज्य भाग आहे. आणि हीच आपल्या ऊर्जा व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाची खरी सुरुवात आहे. आणि यामुळे फायदे काय होतात ते अगदी स्पष्ट आहेत. रिअल टाईम डेटा मिळाल्यामुळे वीज वितरण जास्त कार्यक्षम होतं, कंपन्यांचा खर्च कमी होतो आणि संपूर्ण सिस्टम अधिक विश्वसनीय बनते. याचा फायदा सरते शेवटी आपल्या सगळ्यांनाच होणार आहे. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. विचार करा, जर आपल्याला आपल्या विजेच्या वापराची अगदी रिअल टाईम माहिती म्हणजे क्षणाक्षणाला मिळायला लागली तर वीज वापरण्याच्या आपल्या सवयींमध्ये काही बदल होईल का? आपण वीज वाचवण्यासाठी काही वेगळं करू शकू का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.